शेडोळ येथे भालेपीर यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न। यात्रेनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम, संदल, रक्तदान शिबिर, कलगी, जंगी कुस्त्यांना गर्दी। शेडोळचे ग्रामदैवत भालेपीराची यात्रा 3 दिवस विविध उपक्रमांनी साजरी। निलंगा तालुक्यातील शेडोळ येथे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेले शेडोळचे ग्रामदैवत बालेपीर दरगाहचे महाराज शेडोळ येथे बालेपीर महाराज यांनी अनेक वर्षापूर्वी जिवंत समाधी घेतली। त्यानंतर शेडोळ येथून गावकऱ्यांना बालेपीर देवाची हळूहळू प्रचिती येऊ लागली व त्यानंतर शेडोळ गावातील ग्रामस्थांच्या नवसाला पावणारे बालेपीर महाराज म्हणून त्यांची ओळख सर्वदूर झाली। शेडोळच नव्हे तर परिसरातील भाविक हळूहळू बालेपीर महाराज यांच्या दर्शनासाठी श्रद्धेने येऊ लागले। त्यानंतर शेडोळ गावातील नागरिकांनी रमजानचा पवित्र महिना व नववर्ष गुढीपाडवा या शुभ मुहूर्तावर शेकडोंचे प्रसिद्ध यात्रेत संदल, जंगी कुस्त्या, रक्तदान शिबिर, सांस्कृतिक कार्यक्रमाने मोठ्या उत्साहात संपन्न झाले। या यात्रेत भाविक भात मलिदा, पेढे वाटणे सह विविध दुकाने थाटून शेडोळ यात्रेत येत असतात। शेडोळ येथे गुढीपाडव्याच्या निमित्ताने रमजानच्या निमित्ताने बाजारपेठ भरते। खेळण्यासाठी खेळणी, रहाट पाळणे, दुकाने गावांमध्ये बाजारपेठ म्हणून 3 दिवस मुक्कामी असतात। तसेच गावकऱ्यांच्या सोयीनुसार सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। त्यानंतर मोठ्या जल्लोषात साजरी केली जाते। तिसऱ्या दिवशी जंगी कुस्त्यांचा कार्यक्रम घेतला जातो। यावेळी तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, DYSP जयश्री पाटील, निलंगा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सोपान आखेले, विशाल घुमे नांदेड, ॲडिशनल SP सहाय्यक आयुक्त अनुराधा धुमाळ, तसेच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पंडितराव धुमाळ, मोहन धुमाळ, प्रकाश यल्लाप्पा पवार, श्याम वसंत जाधव, गावातील सरपंच स्वरूप विठ्ठलराव धुमाळ, उपसरपंच विशाल मधुकर धुमाळ, पोलीस पाटील अशोक बसवंतराव पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष शंकर दादाराव धुमाळ, मुख्याध्यापक सतीश भीमराव धुमाळ, प्राचार्य प्रशांत धुमाळ, माधव पाटील, रामराव धुमाळ आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते। गावातील सर्व धर्म जातीय स्वभावाचे मुलं एकत्र येऊन त्यांनी हा खूप कौतुकास्पद कार्यक्रम आयोजित केला। त्याबद्दल त्यांचे मनापासून गावकऱ्यांकडून खूप खूप अभिनंदन करतो आणि अशीच कामगिरी पुढे येत्या काळात करतील ही अपेक्षा व्यक्त करतो। धन्यवाद। नमस्कार। सर्वप्रथम गुढीपाडवा व बालेपीर यात्रेनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा। प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी शेडोळ येथे विविध कार्यक्रमाचं आयोजन यात्रेनिमित्त व पाडव्यानिमित्त केलेले आहे। अशाच प्रकारे अतिशय कौतुकास्पद 2018 आणि 19च्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र विद्यालय शेडोळ येथील विद्यार्थ्यांनी रक्तदान आयोजन केलेलं आहे। तर त्या रक्तदानाला अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे। मी स्वतःही रक्तदान केलोय, आपणही करायचं आहे। रक्तदान हा अतिशय संवेदनशील विषय आहे। रक्तदान हे सर्वांसाठी आवश्यक अशी बाब आहे आणि महाराष्ट्रातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेता या विद्यार्थ्यांनी याचं आयोजन केलेलं आहे। त्यात समीर शेख, सलमान शेख, मारुती कांबळे, लक्ष्मण अण्णा गुंटे, विशाल क्षीरसागर, प्रदीप जाधव, ओमकार कुंभार, सोमेश गिरी व अभिषेक आवले या टीमने जे सर्व मित्र परिवाराने जे रक्तदानाचं आयोजन केलेलं आहे ते अतिशय कौतुकास्पद आहे। शेडोळ येथील नागरिकांनी या रक्तदान शिबिरास अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे आणि दिवसभर रक्तदान चालू आहे। जर कोण देणार असतील तेही इथे येऊन। आपण लातूर सरस्वती कराड या ब्लड बँकेतून इथे शेडोळ या गावात आलेलो आहे। लातूरमध्ये सध्या रक्ताचा तुटवडा पडल्यामुळे इथे 10वीची बॅच 18-19ची यांनी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। त्यामुळे आपण इथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यासाठी आलो आहे। रक्त हे सध्या मी 2018ची 10वीची बॅच या विद्यार्थ्यांनी भरपूर प्रतिसाद दिला आहे, तरी गावकऱ्यांनी पण भरपूर प्रतिसाद दिला आहे, तरी मी त्यांचे आभार करतो। सरपंच, उपसरपंच, इथले नागरिक यांचं मी स्वागत करतो। सर्वांना आम्ही 2018-19ची बॅच महाराष्ट्र विद्यालय शेडोळ येथील विद्यार्थी आहोत। आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी असा विचार केला की आपल्या महाराष्ट्र राज्यात व आपल्या आजूबाजूच्या परिसरात रक्ताची कमतरता भासत आहे। त्या अनुषंगाने आम्ही सर्व मित्रांनी असा विचार केला की आपण रक्तदान शिबिर ठेवावे व आमच्या गावात दरवर्षी बालेपीर यात्रा होते आणि या गावात आम्ही सर्वप्रथम रक्तदान शिबिर ठेवलं आहे आणि
चंद्रकांत पाटील निलंगा।